करांचा जो प्रस्ताव होता तो गड किल्ले आणि पर्यटनाच्या संबंधी होता अध्यक्ष महोदय। त्यासंबंधी मी माझं मनोगत जे आहे ते गड किल्ल्याच्या संबंधी मांडलेलं आहे। त्याच्यामध्ये दोनच मुद्दे मी मांडेन की आपल्याला अभिमानास्पद असं काम आपल्या शासनाने त्या ठिकाणी केलं आणि युनेस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे अशा प्रकारचे 12 किल्ले की ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा विचार आणि हे गड किल्ले जगामध्ये पोचले। तर त्या किल्ल्यांच्या संबंधामध्ये एक वेगळं अशा प्रकारच्या निधीची पण गरज आहे आणि प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाची पण गरज आहे, तर ती देखील करायला पाहिजे। आणि दुसरं असंरक्षित किल्ले जे आहेत, शेकडो असंरक्षित किल्ले आहेत, त्या किल्ल्यावर वाटेल त्या प्रकारचं बांधकामं चालू आहेत, वाटेल त्या प्रकारचं काहीही केलं जाते आणि त्या ठिकाणी पुरातत्व खात्याचं लक्ष नाही, त्यांची काही इंटरेस्ट नाही, कारण की असंरक्षित आहे। तर त्या ठिकाणी हे असंरक्षित किल्ले शेवटी महाराजांचे आहेत। या गड किल्ले म्हणजे आमचं जीवन आहे। जे दुर्ग संवर्धक जे आहेत ते शेकड्याने हजारोने हे किल्ले संरक्षित करण्याचा प्रयत्न करते, स्वच्छता मोहीम करतायत, अनेक प्रकारच्या गोष्टी करतायत अध्यक्ष महोदय। परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला पाहिजे पुरातत्व खात्याचा, अहो मी तर माझ्याकडे तर रोजच्या त्यांच्या रील्स येतात की शनिवार रविवार जे आमचे दुर्ग संवर्धक त्यांना कुठल्या मेडलची गरज नाही आहे, ते स्वतः त्या ठिकाणी कष्ट घेत आहेत की महाराजांचा किल्ला राहायला पाहिजे, महाराज हे आमचे देवासमान आहेत। आणि त्या ठिकाणी जर शासनाने आणि त्या ठिकाणचं फॉरेस्ट खात्याने त्या ठिकाणच्या पोलीस डिपार्टमेंटने त्यांना योग्य ते सहयोग दिला नाही त्यावेळेला, तर ते बरोबर होणार नाही अध्यक्ष महोदय। त्याच्यामुळे असंरक्षित किल्ल्याची देखील जबाबदारी जी आहे ती शासनाने घेणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय। आणि त्या खात्याने अतिशय चांगलं काम गड किल्ले संवर्धनाच्या संबंधी केलेलं जरी असलं तरी देखील याच्या संबंधात आता आपली जबाबदारी वाढलेली आहे अध्यक्ष महोदय, कारण की युनेस्कोमध्ये आपण पोचलेले आहोत। आम्ही तर मँचेस्टरला 12 गड किल्ल्यांचे प्रतीकं घेऊन आम्ही तिथे प्रदर्शन भरवलं आहे आणि त्या ठिकाणी आजही ते चालू आहे मँचेस्टरला। एवढं त्या ठिकाणी लोकांची गर्दी आहे, त्यांना एवढी आपुलकी आहे। शेवटी या देशातला प्रत्येक तरुण जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर जाऊन तिथली माती कपाळाला लावणारा पाहिजे, अशा प्रकारची तुमची आमची जी भावना आहे आणि भूमिका आहे, तर त्याला अनुसरून या गोष्टी देखील कराव्यात, एवढं या निमित्ताने मी करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। प्रभू साहेब, तुमचा नंबर आहे, फक्त त्यांच्या